छत्रपती संभाजीनगरमधल्या त्या बातमीनं सुन्न झालो. फक्त एका मोबाईल फोनसाठी एका तरुण मुलानं टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवायला वडील धावले, पण दोघेही कड्यावरून खाली कोसळले. आपल्या डोळ्यादेखत दोघांचा कडेलोट पाहून त्या माऊलीनं सुद्धा कड्यावरून उडी घेतली. क्षणात एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही घटना आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. मला मुलांना एक गोष्ट सांगायची आहे. ज्या बापानं तुमच्या प्रत्येक हट्टासाठी स्वतःच्या सुखाचा कित्येक वेळा बळी दिला, सो बाप तुम्हाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करत. जी आई स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी मृत्यूच्या दारात उडी मारायला मागे पुढे नाही पाहत, त्या आईबापाच्या आयुष्यापेक्षा एक निर्जीव मोबाईलची किंमत खरंच जास्त असू शकते का रे? पुरानं तुम्ही रागवता, नाराज होता, पण आई वडिलांचा नकार हा तुमच्या विरोधात नाही. तो अनेक वेळा परिस्थितीमुळे असतो किंवा तो तुमच्या भल्यासाठी असतो. मोबाईल काय रे, आज ना उद्या मिळेल, पण गेलेले आईबाप परत नाहीत मिळणार. आणि पालकांनाही ही गोष्ट सांगायची आहे. आपण आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं म्हणून दिवस रात्र रक्ताचं पाणी करतो, पण त्याचसोबत त्यांना आयुष्यात नाही हा शब्द आणि नकार पचवण्याची ताकद देणं हे तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करण्याची समज देणं हे गरजेचं आहे. आणि तसं झालं नाही तर आपल्या समाजाचा कडेलोट अटळ आहे मित्र.